नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अनंतराव भरोसे हे शिवसेनेचे खूप मोठे अभ्यासू आणि डॅशिंग नेते आहेत. आणि काही वेळेस असं असतं की एखादा नेत्याला ज्यावेळेस मोठी छलांग मारावी लागते त्यावेळेस त्या नेत्याला 2 पावलं मागं जावं लागतं. आनंद भरोसे हे एकनाथ शिंदे साहेबांचे लाडके तर आहेतच आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा लाडके आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे आता 2 महिन्यानंतर जिल्हा परिषद आणि नगर परिषदमधून स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार निवडून येणार आहे, म्हणजे त्याच्या निवडणुका होणार आहे. तर त्यामध्ये निश्चितच अनंतराव भरोसे साहेबांना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे विधान परिषदेच्या आमदारकीचं तिकीट घेतील आणि त्यामध्ये ते बहुमताने निवडून येतील, यात काही वाद नाही. अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचे मानसपुत्र आहेत. त्यांची सुद्धा आशा असेल MLCला. ते एकनाथ शिंदे साहेबांचे मानसपुत्र आहे की हे मला माहीत नाही, पण ऑलरेडी त्यांच्या भावाला पाथरीचं नगराध्यक्षपद दिलेलं आहे. आणि आपले अनंतराव भरोसे जे आहेत त्यांनी मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या सुदत्वाने धाडसाने विधानसभा निवडणूक लढवली व आमदार राहुल पाटील साहेबांच्या विरोधात 90,000 मतं घेतले होते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महायुतीचा नक्कीच फायदा होईल का आनंद भरोसे साहेबांना? 100% मेजॉरिटी आमची आहे. आणि आनंद भरोसे साहेबांचे परभणी जिल्ह्यामध्ये वरपुरीत साहेब, बोर्डीकर साहेब, हिंगोलीमध्ये सगळ्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि ते लढवय्या नेते म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये उदयास आलेले आहेत. काय आपली काय प्रतिक्रिया आहे? संपलं. झालं, मुद्दे झाले.